राम तुकाराम तुकाराम एक टाळी एक तुकाराम 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 टाळी वाजवा भजन करा सर्वांनी टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल देवा माझे मन लागू तुझे चरणी याचा इको काढून टाका प्लेन करा देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम निंद्रैः समागत तिष्ठतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण
तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो शेने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास याच्या स्पृहा विज्ञानदेव म्हणता माया गेली सोळविल्या. संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती. जड मूड उदरेली रिड्यामुखी वेद बोले म्हणे नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविसरम. एकेकाक्षरम पुंसा महापातक नाशनम. मनोजव मारुतो तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. वातात्मजवान रयूथ मुख्यम. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं रणरंगधीरं. राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं. श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. वसुदेव सुतं देवं कौसचानूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्ये 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 नमो नमः. विठ्ठल विठ्ठल देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोनी दी. नामस्मरण घडो संत समागम. वावुगाची भ्रम नको देवा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवेकरिता निवडलेला अभंग. शांती ब्रह्म पैठण क्षेत्रामध्ये वास करणारे श्री संत एकनाथ महाराज यांचा चारचरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा मागणी या स्वरूपातील हा अभंग सेवेकरिता आपल्या समोर गायलेला आहे. सेवेला आरंभ करण्या अगोदर किन निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र आलेला आहात आपण सर्वांना ज्ञात. श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ गणेश नगर तथा अंबरनाथ रहिवासी यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 47 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सोहळा अर्थात गणेश जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या या प्रांगणामध्ये आपण हा सोहळा संपन्न करतोय. याही वर्षी हा सोहळा उत्साहाने पार पडत असताना आजच्या या काल्याच्या पूर्वसंध्येची अर्थात ज्याला आपण मागणीचं कीर्तन म्हणतो या संबंधाची ही कीर्तन रूपी सेवा आज माझ्याकडे या ठिकाणी प्राप्त झाली. मी माझं भाग्य समजतो ज्याद्वारा आपणा सर्वांच्या दर्शनाचा योग या निमित्ताने मला घडलेला आहे. हरिभक्तपरायण वैकुंठवासी वडजकर महाराज यांच्या प्रेरणेतून तथा समस्त रहिवासी मंडळीच्या सहभागातून सहकार्यातून गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी वारकरी माळकरी आपण सर्व श्रोतृवर्ग या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. याही वर्षी हा सोहळा उत्साहाने पार पडत असताना आज या ठिकाणी ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. मी मला आणि स्वतःला धन्य आणि त्या ठिकाणी समजतोय. अर्थात त्या निमित्ताने सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा. हो, या अभंगाद्वारा भगवान परमात्म्याच्या प्रांगणामध्ये भगवान परमात्म्याच्या समोर उभं राहून आज श्री एकनाथ महाराज काहीसं मागणं मागतायत बरं का. एकंदर या अभंगाचा जर विचार करायचा झाला तर या एका 4 चरणाच्या अभंगामध्ये 7 मागण्या महाराजांनी त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत आणि तेवढ्या 7 मागण्या आपल्याला एका तासात पाहायच्या आहेत बरं का. हो, लक्षात घ्या. हो, त्या खटवांग राहायला तरी 1 तास उरलेला होता. मला 55 मिनिटं आहेत बरं का, हरकत नाही. पण गाडी स्टेशनवरून जरी किती लेट सुटली तरी वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी ही ड्रायव्हरकडे असते बरं का. त्याबद्दल चिंता नकोय. अभंग श्री एकनाथ महाराजांचा आहे. या अभंगाद्वारा श्री संत एकनाथ महाराज खऱ्या अर्थाने देवाकडे आज मागणं मागतायत बरं का. लक्षात घ्या, आज अत्यंत पवित्र अशा प्रकारचा दिवस आहे. तो म्हणजे गणेश जयंतीचा दिवस आहे. आज भगवान गणराय त्या ठिकाणी या भूतलावर अवतीर्ण झाले, अवताराला आले बरं का. अवतरणे आणि उद्धरणे हे 2 शब्द आपल्याला आणि एकंदर पाहायला मिळत आहेत. पण अवतरणे या शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि उद्धरणे या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. उद्धरणे या शब्दाचा अर्थ आहे खालून वरती जाणे आणि अवतरणे म्हणजे वरून खाली येणे बरं का. आज भगवान परमात्मा भक्ताच्या कामाकरता
खरं तर या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करतायत हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. ज्या भगवान गणरायाने आज अवतार धारण केलेला आहे, या भगवान गणरायाला शास्त्रामध्ये काही मान्यता आहे का, याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जर करायचा झाला तर शास्त्रामध्ये या भगवान गणरायाला मान्यता आहे हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. याचं कारण काय, शास्त्राने देवाचे जे महत्वाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत यामध्ये, आणि भगवान गणरायाचा नंबर लागतोय बरं का. आता देवांचे महत्वाचे 4 प्रकार कोणकोणते, एक आहे अधिष्ठातू देवता, एक आहे मर्त्य देवता, एक आहे नैमित्तिक देवता आणि एक आहे नित्य देवता. हे देवांचे महत्वाचे 4 प्रकार. आता अधिष्ठातू देवता कुणाला म्हणतात हो, तर आपोआप निर्माण होणारे देव यांना अधिष्ठातू देवता म्हटलेले आहे. अगदी उदाहरण डोळ्यापुढे आणा. एखाद्या माणसाने नवीन घर बांधलं, नवीन वास्तू बांधली, नवीन वास्तू बांधल्याबरोबर आपोआप तिथे एक देवता निर्माण झाली जिचं नाव आहे वास्तू देवता. किंवा एखाद्या गावावर फार मोठं संकट येते, संकट काळी अनेक उपाययोजना करून सुद्धा ते संकट काही दूर होत नाही. मग गावच्या काही प्रमुख व्यक्तींनी विचार केला की गावावर जर एवढं संकट येतंय तर या गावात न राहिलेलं बरं, म्हणून जीवनावश्यक काही वस्तू त्यांनी सोबत घेतल्या. गावाच्या बाहेर एखाद्या जागेवर, मोकळ्या जागेवर, एखाद्या माळ रानावर जाऊन त्यांनी नवीन गाव बसवलं, नवीन गाव वसवलं. तिथे आपोआप एक देवता निर्माण झाली जिचं नाव आहे ग्रामदेवता. ग्रामदेवता, वास्तुदेवता या आपोआप निर्माण होणाऱ्या देवता आहेत. बरं, यांचं अस्तित्व कुठपर्यंत हो, जोपर्यंत वास्तू आहे तोपर्यंत वास्तुदेवतेला किंमत आहे, आणि जोपर्यंत गाव आहे तोपर्यंत ग्रामदेवतेला किंमत आहे बरं का. वास्तू मोडली, देवता सुद्धा इतिहास जमा होते बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. यांना अधिष्ठातू देवता म्हणतात. आता या अधिष्ठातू देवतेचे काही उपप्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही झालेले देव आहेत आणि काही केलेले देव आहेत बरं का. आमच्या संतांनी या झालेल्या आणि केलेल्या देवांचा निषेधच केलेला आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. श्री महाराजांनी अनेक प्रकाराने वर्णन केलेले आहे. महाराज म्हटले, शेंदरी हेंदरी दैवते, कोण पूजिते भूते खेते, आपल्या पोटाची रडती मागती शिते अवधान, आपल्या इच्छे का पिढी. महाराज म्हटले त्याला देव तरी का म्हणावं, याचं कारण काय, जो स्वतःची इच्छा पूर्ण होण्याकरता दुसऱ्यांना पीडा देतोय त्यांना देव तरी का म्हणावं. आपल्या इच्छा आणि का पिढी, आपली स्वतःची इच्छा मनोकामना पूर्ण होण्याकरता जो दुसऱ्याला त्रास देतोय त्याला देव तरी का म्हणावं. याच्या पुढे एकनाथ महाराज या झालेल्या आणि केलेल्या देवांच्या संबंधाने तुम्हा आम्हाला दोष देत आहेत बरं का. तुमच्या आमच्याबद्दलची कीव त्यांना आली आणि मग हो श्री महाराज आपल्याकडे पाहून म्हणतायत या जगाला खरं तर वेड लागलेलं आहे. याचं कारण हे कोणाला पण देव म्हणतात बरं का. शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडून वर बैसविले, वस्त्रे अलंकार गुंढाळिले, मना आले ते नाव ठेविले, या जनाशी लागले वेड. महाराज म्हटले या लोकांना वेड लागलेलं आहे बरं का. हे झालेले आणि केलेले देव आमच्या संतांनी त्यांचा निषेधच केलेला आहे बरं का. यांना अधिष्ठातू देवता म्हणतात. बरं, मर्त्य देवता कुणाला म्हणतात हो, या मृत्यू लोकांमध्ये पुण्य कमवायचं आणि या पुण्याचा उपभोग घेण्याकरता स्वर्गामध्ये जायचं. आता स्वर्गामध्ये हो पुण्य कमवायचं साधन नाहीये. इथून जेवढं न्याल ना तेवढं तिथं खर्च करावं लागेल, आणि एकदा का ते खर्च झालं की मग मात्र त्या आणि स्वर्गातून सुद्धा आपल्याला पुन्हा पुण्य संपल्यानंतर पुण्य कमवण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये पुन्हा यावं लागतंय. ज्ञानोबरायांनी तो सिद्धांत मांडलेला आहे बरं का. ज्ञानोबराय म्हटले, मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. किंवा तुकोबराय सुद्धा याचं वर्णन करतायत. तुकाराम महाराज म्हटले, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. कामरे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. का म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. श्री महाराज वर्णन करतायत. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. एकदा का पुण्याचा क्षय झाला की मग मात्र त्या देवाला सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये पुन्हा पुण्य कमवण्याकरता यावं लागतंय. यांना मर्त्य देवता म्हटलेलं आहे बरं का. बरं चला,
पुढच्या देवतेंचा प्रकार मी आपल्या समोर मांडला, तो म्हणजे नैमित्तिक देवता. नैमित्तिक देवता कुणाला म्हणतात हो? काही कालावधी पुरता तयार केलेले देव यांना नैमित्तिक देवता म्हणतायत बरं का. आधी व्यवहारात जर सांगायचं झालं ना, आपल्या नगरसेवकापासून पंतप्रधान राष्ट्रपतीपर्यंत प्रत्येकाची मुदत, त्यांचा काळ हा ठरलेला आहे. एकदा का त्यांचा कार्यकाळ संपला की त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा हा द्यावाच लागतो. तसं देवी देवतांचा सुद्धा कार्यकाळ ठरलेला आहे. एकदा का त्यांचं कार्य संपलं, त्यांचा काळ संपला की त्यांना सुद्धा त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो बरं का. श्रीमद भागवताचं जर वर्णन करायचं झालं तर श्रीमद भागवतामध्ये अनेक देवी देवतांचं आणि त्या ठिकाणी आयुष्य प्रमाण सांगितलेलं आहे बरं का. आता एवढ्या सगळ्यांचं सांगण्यापेक्षा सर्वात मोठं आयुष्य कोणाचं याचा विचार करा बरं का. आता सर्वात मोठं आयुष्य कोणाचं तर लक्षात घ्या, ब्रह्मदेवाचं सर्वात मोठं आयुष्य आहे. आता ब्रह्मदेवाचं आयुष्य किती याचा जर विचार करायचा झाला तर 2 परार्ध हे ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. ऐकणारे लोक म्हणतील बुवा 2 परार्ध म्हणजे नेमके किती हो? तर ऐका, गणिती शास्त्रातली सर्वात मोठी संख्या म्हणजे 2 परार्ध. म्हणजे नेमके किती हो? अहो 1 लिहायचा 1 आणि या एकावर 17 वेळा 0 द्यायचे, तेव्हा 1 परार्ध. असं 2 परार्ध आणि आयुष्य त्या ब्रह्मदेवाचं होतं बरं का. हे परार्ध वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, या जुन्या जाणत्या लोकांना जरा लवकर कळतील बरं का. याचं कारण या जुन्या लोकांनी एक दर्जेदार शिक्षण घेतलेलं आहे. पूर्वीच्या काळी शिक्षणाकरता पाऊटकी होती, पूर्वीच्या काळी शिक्षणाकरता आऊटकी होती, निमकी होती, दीडकी होती, अडीचकी होती. हे दर्जेदार शिक्षण त्या काळामध्ये या पूर्वीच्या लोकांनी घेतलेलं आहे. तसं आताही दर्जेदार शिक्षण आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. याचं कारण आपला पोरगा 8वी पर्यंत शाळेत नाही गेला तरी तो पास. हे आताचं दर्जेदार शिक्षण आहे, पण त्या काळात दर्जेदार होतं बरं का. लक्षात घ्या, त्या काळामध्ये शिक्षणाकरता कविता सुद्धा चांगल्या होत्या. त्या काळामध्ये दर्जेदार शिक्षण होतं बरं, हे वेगळं सांगायची गरज नाही. एखादी कविता जर शिक्षकाने शिकवायला सुरुवात केली ना, शिक्षक रडायचा यात नवल काय, ऐकणारी पोरं सुद्धा ती आणि त्या ठिकाणी कविता ऐकून रडायच्या. इतक्या सुंदर कविता त्या काळामध्ये होत्या बरं का. आता त्या कवितांचा आणि आताच्या कवितांचा आशय आपण अजिबात घ्यायचा नाही बरं का. याचं कारण आताच्या कविता जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा या आताच्या कविता आहेत, पण त्या काळामध्ये दर्जेदार शिक्षण होतं बरं का. आणि म्हणून जुन्या लोकांनी जेवढ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे ना, त्यांच्याबद्दल मला काही सांगायचं नाही. जेवढे नवीन इथं बसलेले त्यांच्याकरता 2 परार्ध म्हणजे नेमके किती? मी म्हटलं गणिती शास्त्रातली सर्वात मोठी संख्या म्हणजे 2 परार्ध. म्हणजे नेमके किती? 1 लिहिल्यानंतर आपण त्याला एकक म्हणतो, त्याच्यावर 1 शून्य दिल्यानंतर त्याला दशक म्हणतो, त्याच्यावर अजून 1 शून्य दिल्यानंतर त्याला शतक म्हणतो. सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महाशंकू, अंत्य, मध्य, जलधी आणि परार्ध. एकावर 17 वेळा 0 तेव्हा 1 परार्ध. असं 2 परार्ध आयुष्य त्या ब्रह्मदेवांचं आहे बरं का. मी म्हणतो त्यांच्या आयुष्याशी काय घेणं देणे आपल्याला. त्यांचा 1 दिवस किती मोठा याचा विचार करा. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 वेळा इंद्र बदलतात. ज्ञानोबराय वर्णन करतायत, देहाचे पुरंदर 14 जाती. त्यांच्या एका दिवसामध्ये, पुरंदर या शब्दाचा अर्थ आहे इंद्र, त्यांच्या एका दिवसामध्ये 14 वेळा इंद्र बदलतोय. एवढा मोठा त्यांचा 1 दिवस आहे. मी म्हणतो हे गणित जर नसेल कळालं ना, तर कळेल या भाषेतलं गणित सांगतो म्हणजे आपल्याला कळेल बरं का. हो, ब्रह्मदेवांचा 1 दिवस किती मोठा. मी म्हणतो 4 युग आहे, 4 युग. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग ही 4 युग 1000 वेळा येऊन गेल्यानंतर ब्रह्मदेवांचा 1 दिवस आहे. हे गणित इतकं सोपं आहे तुम्हाला म्हणतो. हो, सत्ययुग होतं 17,28,000 वर्षाचं, त्रेतायुग होतं 12,96,000 वर्षाचं, द्वापारयुग होतं 8,64,000 वर्षाचं आणि कलियुग आहे 4,32,000 वर्षाचं. गणित इतकं सोपं आहे. 17,28,000 अधिक 12,96,000 अधिक 8,64,000 अधिक 4,32,000 गुणिले 1000, जेवढं उत्तर येईल तेवढा ब्रह्मदेवाचा 1 दिवस आहे बरं का. आता हे घरी गेल्यावर करा नाही का. हा, एवढा मोठा त्यांचा 1 दिवस आहे. पण एवढा मोठाही जरी त्यांचा 1 दिवस असला तरी सुद्धा त्यांचा एकदा का कार्यकाळ संपला, त्यांचं एकदा का आयुष्य प्रमाण संपलं की मग मात्र त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा हा द्यावाच लागतो. हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. महाराज वर्णन करतायत, मग तया पुनरावृत्तीची मापा शीग झाला. ज्ञानोबर आहे त्याचं वर्णन करतायत बरं का. हो, काही कालावधी पुरता तयार केलेले देव यांना नैमित्तिक देवता म्हटलेलं आहे. राहता राहिला शेवटचा देवांचा प्रकार तो म्हणजे नित्य देवता. नित्य देवता या 5 प्रकारच्या आहेत बरं का, ज्यांना आद्य गुरु शंकराचार्यांच्या भाषेमध्ये
देव पंचायतन म्हटलेलं आहे. जसं सर्व गावचा कारभार पाहण्याकरता जशी ग्राम पंचायत असावी, तसं सर्व देवी देवतांचा कारभार पाहण्याकरता जे 5 देव आहेत ना, यांना देव पंचायतन म्हटलेलं आहे बरं का. आता हे 5 देव कोणते याचा जर विचार करायचा झाला तर सूर्य, शक्ती, गणपती, भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे 5 प्रमुख देव त्या ठिकाणी मानलेले आहेत बरं का. या 5ची सेवा करणारा त्यांना सुद्धा वेगवेगळी नावं पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो सूर्याची उपासना करतो त्यांना सौर भक्त म्हटलेलं आहे. जो शक्तीची उपासना करतो त्यांना शाक्त भक्त म्हटलेलं आहे. जो गणपतीची उपासना करतो त्यांना गाणपत्य भक्त म्हटलेलं आहे. जो शिवाची उपासना करतो त्यांना शैव म्हटलेलं आहे. आणि जो विष्णूची उपासना करतो ना त्यांना वैष्णव म्हटलेलं आहे. हो, शंका होती आपल्याला की शास्त्रामध्ये भगवान गणरायाला स्थान आहे का, तर भगवान गणरायाला स्थान आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही बरं का. आणि म्हणून की काय, आमच्या अनेक संतांनी भगवान गणरायाचं तोंड भरून कौतुक केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्ही ज्ञानोबरायांचा विचार करा, तुम्ही नामदेव महाराजांचा विचार करा, तुम्ही जगद्गुरु तुकोबरायांचा विचार करा. भरून कौतुक, तोंड भरून स्तुती सुमना केलेली आपल्याला पाहायला मिळते. चला एकेकाचा विचार करा. ज्ञानोबरायांनी अलौकिक ग्रंथ लिहायला सुरुवात केली, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, पण तो ग्रंथ लिहित असताना पहिल्यांदा नमन जर कोणाला केलेला असेल तर भगवान गणरायाला नमन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय उघडा, या पहिल्या अध्यायातील पहिलाच आणि त्या ठिकाणी ओवी वाचा, म्हणजे कळेल आपल्याला बरं का. श्री गणेशाय नमः, ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तूची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. आता इथून पुढे 5-6 ज्या ओव्या आहेत ना, वाङ्मयीन गणेशाची मूर्ती कशी असावी याबद्दलचं फार सुंदर वर्णन पुढील 5 ओव्यामध्ये केलेलं आहे. घरी गेल्यानंतर त्याचा अभ्यास करा, म्हणजे आपल्याला कळेल बरं का. मला सांगायचा भाव तो असा, ज्ञानोबरांनी भगवान गणरायाची स्तुती सुमना केलेली आपल्याला पाहायला मिळते. बरं चला, नामदेव महाराजांचा जर विचार करायचा झाला तर नामदेव महाराजांनी सुद्धा भगवान गणरायाला वंदन केलेलं आपल्याला पाहायला मिळते. नामदेव महाराजांनी नामदेव गाथा लिहायला, अभंगाची गाथा लिहायला जेव्हा सुरुवात केली ना, तेव्हा त्या गाथेतला पहिलाच अभंग त्यांनी लिहिला. प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची सुता, चरणावरी ठेवोनी माथा, साष्टांगाता दंडवत. दुसरे वंदू सारजा, जी चतुराननाची आत्मजा, वाघ सिद्धी पाविजे सहजा, तिच्या चरणावजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण, ज्यांचे नि पुण्य पावन, प्रसन्न होती श्रोते जन, तया माझे नमन दंडवत. आता वंदू रंगभूमिका, कीर्तने उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत. आईसे नमन करोनी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे. अर्थात हा अभंग जर आपण पाहिला तर पहिल्यांदा वंदन जर कोणाला केलेले असेल नामदेव महाराजांनी, तर ते भगवान गणरायाला नमन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. बरं चला, तुम्ही जगद्गुरु तुकोबारांचा जर विचार करायचा झाला, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा हरिपाठ नावाचा ग्रंथ लिहिला, आणि हरिपाठामध्ये पहिल्यांदा नमन जर त्यांनी कोणाला केलेलं असेल तर ते भगवान गणरायाला केलेलं आहे बरं का. नमिला गणपती माऊली सारजा, गणपती माऊली शारदा, गणपती माऊली शारदा. आता गुरु राया दंडवत, आता गुरु राया दंडवत. नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती माऊली शारदा, आता गुरु राया दंडवत. महाराज वर्णन करतायत, नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरुराया दंडवत. अर्थात इथे सुद्धा पहिल्यांदा जगद्गुरु तुकोबारायांनी कोणाला नमन केलेलं असेल तर ते भगवान गणरायाला नमन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. बरं चला आता, हो, इतर देवी देवतांपेक्षा एक आगळं वेगळं रूप भगवान गणरायाचं आपल्याला पाहायला मिळतंय बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही इतर देवतांची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि भगवान गणरायाची मूर्ती डोळ्यासमोर आणा, एक आगळं वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय बरं का. तुम्ही इतर देवतांचा विचार करा. एक देव असा आहे आमचा की जो विटेवर उभा आहे, जो उभा आहे, कमरेवर त्याने हात आणि ठेवलेले आहेत, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा त्यांनी धारण केलेल्या आहेत, रंग त्याचा काळा आहे. असा देव कोणता?
हा कळलं आपल्याला. हे पांडुरंगाचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतंय बरं का. आता पांडुरंगाचं हे वर्णन पाहत असताना मूर्ती स्वरूपाने जर त्याचा विचार करायचा झाला तर तो विटेवर उभा राहिला बरं का. आता उभा का राहिला हो भगवान आमचा, याचं कारण काय, तर उभं राहणं हे तत्परतेचं लक्षण आहे बरं का. खाली बसलेल्या माणसाला सांगितलं पलीकडे एक गाडी आहे तिला जाऊन हात लावून ये, आणि उभं असलेल्या माणसाला सांगितलं पलीकडे गाडी आहे तिला हात लावून ये. कोण जाऊन येईल पहिल्यांदा? जो उभा आहे तो. कारण उभा आहे तो तत्पर आहे ना. खाली बसलेला कधीपासून बसलेला आहे नाही का, तो उठल केव्हा, हो नाही का, तो नाही का, हो तो जलद गतीने चालायला धावायला सुरुवात करेल केव्हा, तोपर्यंत जो उभा होता ना तो गाडीला स्पर्श करून आला देखील. उभं राहणं हे तत्परतेचं लक्षण आहे. भगवान आमचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा उभा राहून तो जगाला हेच सांगतोय, जेवढी तत्परता तुम्ही संसारामध्ये त्या ठिकाणी दाखवताय ना तेवढीच तत्परता तुम्ही परमार्थ प्रांतामध्ये दाखवली पाहिजे. करावी तातडी परमार्थी. परमार्थ प्रांतामध्ये आपण तातडी त्वरेने परमार्थ केला पाहिजे. हो, याचं द्योतक म्हणून आमचा भगवान त्या ठिकाणी उभा राहिला. बरं, कमरेवर त्याने हात ठेवले याचं कारण काय, तो जगाला प्रमाण सांगतोय. प्रमाणम भवाब्दे रिदम मामकानम. आद्य गुरु शंकराचार्य याचं वर्णन करतायत. त्यांनी जे पांडुरंगाचं अष्टक लिहिलेलं आहे त्या अष्टकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे बरं का. बरं, कमरेवर त्याने हात का ठेवले, तो जगाला सांगतोय की भवसागर तरुण तुम्ही जर माझ्यापर्यंत येत असाल ना तर भवसागराचं दुःख माझ्या भक्ताला केवळ कमरेपर्यंत आहे हे जगाला कळावं याकरता त्यांनी कमरेवर हात ठेवलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्ञानोबराय वर्णन करतायत जगन प्रमाण दावीत असे, अर्थात त्याने कमरेवर हात ठेवलेले आहेत बरं का. बरं चला, गळ्यामध्ये पवित्र अशा तुळशीच्या माळा त्यांनी धारण केलेल्या आहेत. याचं कारण काय, तर याचं कारण त्याला तुळशी माळा पवित्र आणि आवडतायत बरं का. अतिप्रिय आवडे तुळशी बुका, तैसित प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका श्रीमत्सकी वंदित असे. अर्थात या संबंधाने त्याला तुळस प्रिय आहे याकरता त्याने तुळशी माळा धारण केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत बरं का. पांडुरंग हे नाव त्याने धारण केलं. पांडुरंग हे नाव का धारण केलं हो याचा विचार करा. या अगोदर कृष्ण भगवान परमात्मा हा सावळा होता, आणि सावळा असताना तो गायींचं रक्षण करायला जायचा. दिवसभर गायी राखायचा, आणि गायी राखत असताना त्या ठिकाणी गायींच्या खुराची माती याच्या अंगावर ओढायची बरं का. संध्याकाळी जेव्हा तो गायी रक्षण करून त्या ठिकाणी घरी आणि परतायचा ना त्यावेळेस सूर्य अस्ताला जात असताना त्याची आणि जगभरामध्ये आसमंतामध्ये तांबूस अशी छटा त्या ठिकाणी रंगाची पसरलेली असायची. म्हणजे अगोदरच देव सावळा, त्याच्यामध्ये गायींच्या खुराची माती त्याच्या अंगावर उडालेली आहे, आणि त्यातल्या त्यात तांबूस असा आणि आसमंतामध्ये रंग त्या ठिकाणी सूर्याचा अस्ताला जात असतानाच्या छटा उमटलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्यामुळे देवाचा रंग पांढुरका दिसायला लागला. पांढुर रंग म्हणून पांडुरंग हे नाव त्याने धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. अर्थात हे वर्णन सगळं पांडुरंगाचं आहे. बरं चला, अजून एक देवतेचं जर वर्णन त्या ठिकाणी पाहायचं झालं ना तर त्याने संपूर्ण अंगाला भस्म आणि लावलेलं आहे. बरं, यानंतर व्याघ्र चर्म गुंडळलेले आहे, एका हातामध्ये त्रिशूळ आहे, एका हातामध्ये डमरू त्याने धारण केलेला आहे. हो, गळ्यामध्ये आणि त्या ठिकाणी सर्पाचं वेष्टन धारण केलेलं आहे. अगदी केसामध्ये गंगा धारण केलेली आहे. अजून केसावर त्याने चंद्र धारण केलेला आहे, आणि नित्य तो स्मशानामध्ये राहतोय. हे वर्णन कोणाचं आहे? भगवान शंकराचं वर्णन. हा, कळालं आपल्याला, भगवान शंकराचं हे वर्णन आहे बरं का. आता लक्षात घ्या, आता देवाने हे असं स्वरूप धारण केलेलं आहे याचं कारण काय हो, तर हे काय का भगवान आणि त्या ठिकाणी हो त्रिशूळ धारण करतायत याचं कारण काय हो, अगदी हे त्रिगुण रहित आहेत याकरता त्यांनी त्रिशूळ धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यानंतर संपूर्ण अंगाला त्यांनी राख लावलेली आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण काय हो, भगवान त्यातून तुम्ही आम्हाला सांगतायत नाहीतरी मेल्यावर राखच होणार आहे, त्याच्यापेक्षा अगोदरच लावलेली काय वाईट, याकरता त्यांनी राख लावलेली आपल्याला पाहायला मिळते. बरं, गळ्यामध्ये त्याने सर्पाचं वेष्टन धारण केलेलं आहे बरं का. याचं कारण काय हो, तर ज्या वेळेस समुद्र मंथन होत असताना हो 14 रत्न बाहेर पडली, आणि 14 रत्नापैकी एक हलाहल नावाचं विष सुद्धा त्यातून बाहेर निघालं. इतर देवतांनी विचार केला की ह्या हलाहल विष पचवण्याची शक्ती केवळ आणि केवळ एकाच आणि त्या ठिकाणी देवामध्ये आहे, ते भगवान शंकरामध्ये आहे बरं का. आणि भगवान शंकराच्या जवळ गेले आणि त्या ठिकाणी त्यांना प्रार्थना केली
भगवान शंकराने केवळ आणि त्या ठिकाणी जगाच्या कल्याणाच्या निमित्ताने ते हलाहल नावाचं विष त्या ठिकाणी पिलं. ते विष पिल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना त्या दिवसापासून नीलकंठ हे नाव पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पण कंठ निळा झाला आणि ते विष पिल्यामुळे अगदी त्या कंठाचा दाह होऊ लागला. तो दाह शांत व्हावा याकरता त्याने सर्पाचं वेष्टन गळ्याभोवती धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. हो, याचं कारण काय? सर्प हा अत्यंत थंड प्राणी आहे बरं का. सर्प हा अत्यंत थंड प्राणी आहे बरं का कापशे बाबा. सर्प हा अत्यंत थंड प्राणी आहे. नाही हे पटत नसेल तर हातात धरून बघा म्हणजे कळेल आपल्याला. हो, सर्प हा अत्यंत थंड प्राणी आहे आणि याकरता हो अगदी त्या ठिकाणी तो दाह शांत व्हावा याकरता म्हणून त्यांनी सर्पाचं वेष्टन धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही दाह शांत होण्याकरता पवित्र अशी गंगा त्या ठिकाणी केसामध्ये धारण केली. हो, शीतलता देणारा चंद्र अजूनही दाह शांत व्हावा याकरता तो चंद्र डोक्यावर धारण केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हे सगळं वर्णन जर आपण पाहिलं ना, हे भगवान आणि त्या ठिकाणी शंकराचं वर्णन आहे. एक मुद्दा राहिला, नित्य आणि त्या ठिकाणी ते स्मशानामध्ये राहत आहेत बरं का. स्मशानामध्येच ते का राहत आहेत याची दोन कारण आहेत. पहिलं कारण, स्मशानामध्ये राहणं हे वैराग्याचं लक्षण आहे बरं का. माणसं तिथं गेल्यानंतरच वैराग्याच्या गप्पा मारत असतात बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. आपण नित्य वैराग्यातच राहावं याकरता ते नित्य स्मशानामध्ये राहतात, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, ते स्मशानामध्ये का राहतात? भगवान शंकर विचार करतायत, गावातल्या भूतांपेक्षा इथली परवडली. हे ज्याला कळालं त्याला धन्यवाद. हो, याकरता तो नित्य स्मशानामध्ये राहतोय, हे त्याचं उत्तर आहे बरं का. जाऊ द्या, हे सगळं वर्णन जर कोणाचं असेल भगवान शंकराचं, मला भगवान गणरायापर्यंत आपल्याला आणून पोहोचवायचंय. भगवान गणरायाचा जर विचार करायचा झाला मूर्ती रूपामध्ये, तर इतर या देवी देवतांपेक्षा एक आगळं वेगळं स्वरूप भगवान गणरायाचं आपल्याला पाहायला मिळतंय बरं का. कशावरून? चला तुम्ही मूर्ती रूपाने त्याचा विचार करा. त्याचं मस्तक जे आहे ते त्यांनी हत्तीचं धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय बरं. डोळे त्याचे बारीक आहेत बरं. सोंड अर्धी सरळ आहे अर्धी वाकडी आहे. कान त्याचे सुपा एवढे मोठे आहेत बरं का. बरं, यानंतर त्याचं पोट सर्वात मोठं आहे बरं का. हो नाही का. बरं, याच्यापेक्षा रक्तवर्ण शेंद्री रंग त्याने त्या ठिकाणी धारण केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि वाहन म्हणून त्याने उंदीर सोबत घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता हे आगळं वेगळं स्वरूप इतर देवी देवतांपेक्षा आहे. हे असं त्याने स्वरूप का धारण केलं याबद्दलचं आणि त्या ठिकाणी वर्णन पाहूया म्हणजे कळेल आपल्याला. हो नाही का. भगवान गणराय याचा जर विचार करायचा झाला तर गणेश कुणाला म्हणतात हो तर गणाध्यक्ष कुणाला म्हणतात हो. गण या शब्दाचा अर्थ आहे समूह आणि अध्यक्ष. या सगळ्या समूहाचा जो अध्यक्ष आहे त्याला गणाध्यक्ष हे नाव पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदर 3 प्रकारचे गण असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक आहे मनुष्यगण, एक आहे देवगण आणि एक आहे राक्षसगण. या 3 गणांचा जो ईश, गण अधिक ईश बरोबर गणेश हे नाव त्या ठिकाणी त्याला पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय बरं. हो, त्याने हत्तीचं मस्तक धारण केलेलं आहे बरं का. आता हत्तीचंच मस्तक त्याने का धारण केलं तर दुपारी त्याचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे आणि तत्संबंधाने त्या ठिकाणी जी जन्माची कथा सांगितली जाते ती अशा पद्धतीची आहे की म्हणे पार्वती माता स्नानगृहामध्ये जात असताना त्यांनी त्या मळाचा गणपती वगैरे त्या ठिकाणी तयार केला. हो, त्याच्यामध्ये आणि मंत्र उपदेश केला आणि त्याला काय निर्जीवातून सजीव केलं बरं का. आता हातामध्ये काठी दिली आणि त्याला अगदी मुख्य प्रवेशद्वारावर ठेवलं आणि तिला त्या बालकाला सांगितलं, बाळा हो कुणीही जरी आलं तरी मी मात्र स्नानगृहामध्ये चाललेलं आहे, त्याला आतमध्ये येऊ देऊ नको. पण एक सांगायचं विसरली, तुझे पप्पा जर आले ना नाही का, म्हणजे भगवान शंकर जर आले ना तर त्यांना खुशाल आतमध्ये सोड हे सांगायची विसरली. आणि नेमकं त्यांच्याच घरात प्रवेश करण्याकरता पहिल्यांदा भगवान शंकरच त्या ठिकाणी आले बरं का. आणि परिणाम काय झाला, या बाळाने त्यांना अडवलं बरं. हे जेवढं भोलं दैवत आहे ना तेवढं शीघ्रकोपी दैवत असल्यामुळे माझ्याच घरात जाण्याकरता हा मलाच अडवतोय ना, याकरता भगवान शंकराला राग आला, क्रोधित झाले ते. आणि क्रोधित झाल्यानंतर दोघांचं त्या ठिकाणी युद्ध झालं. या युद्धामध्ये भगवान शंकराने काय केलं, एक त्रिशूळ घेतलं आणि या त्रिशूळाने त्याच्यावर आणि त्या ठिकाणी ते त्रिशूळ सोडलं आणि या बाळाचं धडापासून शिर मात्र वेगळं केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. परिणाम एक मोठा आवाज झाला.
काय आवाज झाला म्हणून पार्वती माता बाहेर आल्या. पाहताय तर आपण निर्माण केलेलं जे बाळ होतं त्या बाळाला भगवान शिवाने मात्र त्या ठिकाणी मारलं, त्याचं शिर धडापासून वेगळं केलं. आता मात्र ती जरी पार्वती होती तरी ती आदी माया आदिशक्ती असल्यामुळे तिने तिचं मूळ स्वरूप त्या ठिकाणी धारण केलं आणि तिला प्रचंड राग आला. अगदी रागामुळे अगदी अग्नीच्या ज्वाळा तिच्या आणि डोळ्यातून बाहेर त्या ठिकाणी वाहू लागल्या. आता हे जगत जाळून भस्मसात करते की काय अशी अवस्था जेव्हा निर्माण झाली तेव्हा सगळे देव तिला शरण गेले. पेक्षा भगवान शंकराला सांगितलं आता यांना शांत करण्याचं काम मात्र तुम्हीच करू शकताय. भगवान शंकराने तिला विचारलं हो नाही का तू शांत कशी होशील. तिने सांगितलं माझ्या ज्या बाळाला तुम्ही मारलेलं आहे त्याला पुन्हा जिवंत कराल ना तर मी मात्र त्या ठिकाणी शांत होईन. परिणाम काय झाला. परिणाम असा झाला त्या शिवगणांना भगवान आणि शिवाने सांगितलं की इथून बाहेर निघाल्यानंतर जो पहिला सजीव प्राणी तुम्हाला दिसेल ना तो सजीव प्राणी त्याचं मस्तक त्याचं डोकं मुंडकं तुम्ही त्या ठिकाणी घेऊन या. आता हे शिवगण जेव्हा बाहेर गेले तेव्हा त्यांना पहिला जिवंत प्राणी दिसला तो हत्ती दिसला. त्या हत्तीचं मस्तक त्यांनी त्या ठिकाणी आणलं ते या धडाला त्या ठिकाणी लावलं मंत्र उपदेश केला आणि पुन्हा ते बाळ जसं झोपेतून एखादा मनुष्य जागा व्हावा ना ते बाळ मात्र त्या ठिकाणी सजीव जिवंत झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ही त्याची जन्माची कथा सांगितली जाते बरं का. आता एक ऐका भगवान गणरायाला त्या गजाचं आणि मस्तक धारण केलं. हो ज्याचं मस्तक धारण केलं तो होता गज आणि जे धारण केलं त्याला आनन म्हणतात बरं का. हो आणि म्हणून गजाचं आनन त्याला लावलं याकरता त्या दिवसापासून त्याला गजानन हे नाव पडलं. हो नाही का. बरं अजून हो जे लावलं ते होतं वदन आणि ज्याचं लावलं होतं तो होता गज म्हणून त्या दिवसापासून त्याला गजवदन हे सुद्धा नाव पडलं. जे लावलं ते होतं मुख ज्याचं लावलं तो होता गज म्हणून त्या दिवसापासून त्याला गजमुख हे सुद्धा नाव पडलेलं आपल्याला पाहायला मिळते. अनेक प्रकाराने आपल्याला सांगता येईल बरं का. बरं चला हो त्याने त्या ठिकाणी हत्तीचं मस्तक धारण केलं. बरं हत्तीचंच का धारण केलं हो याचं कारण हत्ती हा सर्वात मोठा प्राणी आहे. हत्ती हा बुद्धिमान प्राणी आहे बरं का. पूर्वीच्या काळी जर एखाद्या राज्याला राजा नसला कोणी जर वारस नसला आणि राजा मेला तर मग प्रजा काय करायची सगळे प्रजा एकत्र गोळा व्हायची आणि एखाद्या हत्तीच्या सोंडेमध्ये माळ दिली जायची आणि तो हत्ती असा गावात फिरवला जायचा. ज्याच्या गळ्यामध्ये ती हत्तीन किंवा तो हत्ती आणि त्या ठिकाणी ती वरमाला टाकेल ना त्या लोकांचा समज असा होता की हत्तीने याच्या गळ्यात माळ टाकली याचा अर्थ प्रचंड बुद्धिमान व्यक्ती म्हणून किंवा राजा म्हणून याची निवड त्याने केलेली आपल्याला पाहायला मिळते. हत्ती हा बुद्धिमान प्राणी आहे. त्यातल्या त्यात हत्ती हा सर्वात मोठा प्राणी आहे आणि त्यातल्या त्यात हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे बरं का. याकरता हत्तीचं मस्तक त्यांनी धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. बरं चला डोळे याने बारीक धारण केले याचं कारण काय तर हा जगाचा स्वामी आहे जगाचा मालक आहे. सर्वांवर सारखी नजर राहावी कोणाचंही पाप आपल्या नजरेतून सुटता कामा नये याकरता याने डोळे सूक्ष्म धारण केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरं चला सोंड अर्धी सरळ आहे अर्धी वाकडी आहे याचं कारण काय हो तर भगवान त्यातून आपल्याला एकच सांगू इच्छित आहेत जे मला मानतात त्यांच्याकरता मी सरळ आहे आणि जे मला मानत नाही त्यांच्याकरता मी वाकडा आहे. म्हणजे मी जशास तसा आहे पोटात घालावे याकरता म्हणून याने पोट मोठं धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. शेंद्री रंग त्याने आणि काय अंगीकार त्याचा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. याचं कारण काय हो गणेश पुराणामध्ये एक कथा येते ती अशी की या गणरायाने शेंदूर नावाचा दैत्य त्या काळामध्ये माजलेला होता. बरं हो सर्व लोकांना तो आणि त्रास देत होता आणि लोकांच्या विनंतीला मान देऊन भगवान गणरायाने त्याच्याशी युद्ध केलं. युद्ध प्रसंगी त्याला मारलं. मारत असताना त्याचं शेंद्री रंगाचं रक्त याच्या अंगावर उडालं. हो अर्थात त्या दिवसापासून आवडता रंग म्हणून त्याने तो धारण केला. पण ऐका ते दैत्याचं रक्त होतं अशुद्ध रक्त होतं आणि याकरता अंगाचा दाह होऊ लागला. तो अंगाचा दाह शांत व्हावा याकरता भगवान गणरायाने अनेक उपाय केले पण उपाय करून सुद्धा अंगाचा दाह शांत होत नव्हता. काय करावं मग भगवान आणि त्या ठिकाणी वनस्पतीकडे वळाले आणि मग त्यांनी काय केलं हो तर लक्षात घ्या त्यांनी त्या ठिकाणी दाह शांत होण्याकरता शीतलता देणारा चंद्र सुद्धा आणि त्या ठिकाणी धारण केला. भगवान गणरायाचा कधी एखादा फोटो जर आपण पाहिला ना तर त्यांच्याही मस्तकावर चंद्र असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हो
त्याने मस्तकावर चंद्र धारण केला म्हणून त्याला गजचंद्र हे सुद्धा नाव पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. लक्षात घ्या, वनस्पतीचा अंगीकार त्याने त्या ठिकाणी केला आणि दुर्वांकुरा वाटून त्याचा लेप अंगाला लावल्याबरोबर अंगाचा दाह शांत झाला. म्हणून आवडती वनस्पती म्हणून दुर्वांकुरा त्या दिवसापासून देवाने धारण केलेली आपल्याला पाहायला मिळते. बरं चला, सर्वात शेवटी त्याने आणि काय वाहन म्हणून उंदीर बरोबर घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वाहन म्हणून त्याची स्थापना केलेली आहे. याचं कारण काय हो, तर उंदीर हा अत्यंत चंचल प्राणी आहे बरं का. त्याला कुठेतरी एका ठिकाणी शांत बसवावं, नवे नवे तो विध्वंसक प्राणी आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. याचं कारण काय हो, तर हा काय काय करतो उंदीर याचा जर विचार करायचा झाला तर हा श्रीमंताच्या नोटा खातो, सामान्य माणसाचे कपडे खातो, शेतकऱ्याचं धान्य खातो, गरीबाकडे काहीच मिळत नाही म्हणून त्याचे पाय खातो. असा विध्वंसक प्राणी त्याला कुठेतरी एका ठिकाणी शांत बसवावं याकरता म्हणून वाहन म्हणून त्याची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. असा जो भगवान गणराय की ज्याचं आमच्या संतांनी तोंड भरून कौतुक केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, या भगवान गणरायाचा जयंती उत्सव आपण साजरा करतोय बरं का. गणेश पुराणाचा आधार घ्यायचा झाला तर जसे विष्णू भगवान परमात्म्याचे 24 अवतार आहेत का, तसं भगवान गणरायाचे सुद्धा 21 अवतार सांगितलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, नाही का. आणि म्हणून त्या निमित्ताने आज भगवान गणरायाचा जयंती उत्सव आपण साजरा करतो आहोत. त्या निमित्ताने आपण अगदी गेली 6 दिवसापासून या ठिकाणी अखंड हरिनाम उत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आजचा हा 7वा दिवस आहे. 6 दिवस आपण अखंड त्या भगवान गणरायाची सेवा केली आणि या सेवेच्या संबंधाने देवाकडे काहीतरी मागणं मागावं याकरता म्हणून आपण या ठिकाणी आज मागणी या स्वरूपातील अभंगधार आणि त्या ठिकाणी घेतलेला आहे. श्री एकनाथ महाराज भगवान परमात्म्याच्या समोर उभं राहिले आणि उभं राहून त्यांनी मागितलं. काय मागितलं? अभंगाचं पहिलं चरण. देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 देवा माझे संसार व्यसनी पडो देदी, संसार व्यसनी, संसार व्यसनी पडो देदी, संसार व्यसनी पडो, नामस्मरण गडो संत नामस्मरण गडो संत समागमे, संसार व्यसनी पडो देदी, संसार व्यसनी पडून देदी, नामस्मरण गडो संत समागमे, नामस्मरण गडो संत समागमे. श्री महाराज वर्णन करतायत, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी. आज एकनाथ महाराज मागायला प्रवृत्त झाले आणि एकनाथ महाराजांनी भगवान परमात्म्याकडे मागितले.
सगळं वेळ उपस्थित राहते ती अशी की संत आणि मागणी हे समीकरण कधीच जुळत नाही. मग आज एकनाथ महाराज या ठिकाणी का मागतायत? बरं, मागण्यामुळे दोष आहे. मग मागण्यामुळे जर दोष आहे तर इथे आज एकनाथ महाराज का मागतायत याचं महत्वाचं कारण सांगतो तुम्हाला. मागण्यामध्ये दोष आहे, पण काय मागितल्याने दोष आहे हे सुद्धा कळालं पाहिजे बरं का. तुम्ही जर देवाकडे संसाराबद्दलचं जर काही मागत असाल ना तर त्यामुळे तुम्हाला दोष लागण्याची शक्यता आहे. पण तुम्ही जर जगत उद्धारा करता मागत असाल ना तर त्याच्यामुळे तुम्हाला दोष नाहीये. नेहमी एक वाक्य आपण ऐकलेली मंडळी आहात, हो, नेहमी एक वाक्य आपल्या नजरेसमोर येत असतंय. स्वतः करता मागितली जाते याला भीक म्हणतात, समाजाकरता मागितलं जातंय याला दान म्हणतात, आणि जगत उद्धारा करता जे मागितलं जातंय त्याला पसाय दान म्हणतात बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. हो, इथे संतांचा जर विचार करायचा झाला तर संतांनी आपल्या ज्या मागण्या त्या ठिकाणी मागितल्या ना त्या केवळ आणि केवळ जगत उद्धारा करता मागितल्या. परमार्थाबद्दलचं मागितलं तर दोष अजिबातच लागत नाही. आणि याकरता एकनाथ महाराजांनी स्वतःबद्दलचं काही मागितलं नाही, परमार्थाबद्दलचं मागितलं, देवाकडे देवाबद्दलच मागितलं बरं का. आणि म्हणून त्यामुळे दोष नाहीये. बरं चला, हो, मागण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्याची सेवा झालेली आहे त्याला मागण्याचा अधिकार आहे. एकनाथ महाराजांची सेवा झालेली होती का? अहो, सेवा झालेली होती म्हणूनच की काय आता हो त्यांना देवाची सेवा करायची गरज लागत नव्हती, देवच त्यांची सेवा करायचा बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही एकनाथ महाराजांचा जर विचार करायचा झाला ना तर एकनाथ महाराजांकडे 36 वर्ष भगवान परमात्म्याने राबावं एवढा अधिकार आमच्या एकनाथ महाराजांचा होता बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. 12 वर्ष भगवान परमात्म्याने चंदन उगाळून द्यावं, 12 वर्ष देवाने पाणी भरावं, आणि पुढील 12 वर्ष एकनाथ महाराजांनी कीर्तन करावं, आणि चोपदार म्हणून बरं का, चोपदार म्हणून त्या ठिकाणी देवाने काम करावं, हो नाही का. हे वेगळं सांगायची गरज नाही. मला सांगायचा भाव तो असा, हो, सेवा करून करून एवढा अधिकार प्राप्त झाला की या अधिकारामुळे आता त्यांना देवाची सेवा करायची गरज लागत नव्हती, देवच त्यांची सेवा करायचा एवढा अधिकार एकनाथ महाराजांचा प्राप्त झाला. असे एकनाथ महाराज आज त्या ठिकाणी मागायला प्रवृत्त झाले, ते मागतायत बरं का. काय मागितलं एकनाथ महाराजांनी? एकनाथ महाराज म्हटले, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझं मन तुझ्या चरणाजवळ राहू दे बरं का. आता इथे शंका उपस्थित राहते, मनच का आणि देवाच्याच पायाजवळ का? तर याचं एका वाक्यात उत्तर असे, माणसाचं मन हे अत्यंत चंचल आहे. चंचल मनाला स्थिर करण्याची एकच जागा आहे, ते म्हणजे देवाचे पाय, देवाचे चरण बरं का. बरं, माणसाचं मन किती चंचल आहे हो याचा जर विचार करायचा झाला तर महाराज त्याबद्दल वर्णन करतायत. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. माणसाचं मन एवढं चंचल आणि चपळ आहे की त्याला जायला आणि यायला वेळच लागत नाही बरं का. माणसं शरीराने एका ठिकाणी एकत्र बसू शकतात, पण मनाने एका ठिकाणी बसतीलच की काय हे काय सांगता येत नाही, हो नाही का. आता आपण इथं शरीराने बसलोय, चला आपल्या मनाने विचार केला, माझ्या मनाने विचार केला, आपण जरा शहापूरला जाऊया आणि आपल्या घरी काय चाललंय हे एका मिनिटात पाहून येऊया. परिणाम काय झाला हो, मी इथं कीर्तनात उभा आहे पण माझं मन एका सेकंदात माझ्या घरी गेलं आणि परत घरी इथं आलं बरं का. एवढं प्रचंड वेगवान जर काय असेल ना तर ते माणसाचं मन आहे. सांगू तुम्हाला, जग हे 21व्या शतकाकडे वळत चाललेलं आहे. विज्ञानाने फार मोठी प्रगती केली. किती प्रगती केली? आपण 2री 3रीला शिकलेले आहात. विज्ञानाने किती प्रगती केली? शास्त्रज्ञांनी असे काही शोध लावले ना, आपण 2री 3रीला शिकलेले आहात. सूर्य उगवल्यानंतर सूर्याचं पहिलं किरण पृथ्वीवर येण्याकरता, सूर्यापासून पृथ्वीवर ते किरण येण्याकरता किती वेळ लागतो याचं सुद्धा परिमाण शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. विज्ञान आमचं एवढं पुढं गेलं. मी म्हणतो शास्त्रज्ञांनी अजून जर शोधायला सुरुवात केली ना तर समुद्रात किती लिटर पाणी आहे याचा सुद्धा ते शोध लावतील. पण लक्षात घ्या, एवढाही शोध जरी शास्त्रज्ञांनी लावला आणि एवढं जरी विज्ञान आमचं पुढं गेलं तरी सुद्धा विज्ञानाला अजून एक शोध लागला नाही, तो म्हणजे माणसाच्या मनाचा शोध लागला नाही बरं का. याचं कारण प्रचंड वेगवान जर काय असेल तर ते माणसाचं मन आहे. बरं, माणसाचं मन चंचल काय हो याचं कारण सांगितलं जाते. शास्त्र म्हणतंय या मनाकडे 3 प्रकारचे दोष आहेत. या मनाकडे मन नावाचा दोष आहे, या मनाकडे विक्षेप नावाचा दोष आहे, आणि या मनाकडे आवरण नावाचा दोष आहे. मन
मल विक्षेप आवरणादी दोषाने युक्त असल्यामुळे माणसाचं मन हे चंचलतेला प्राप्त झालेलं आहे. बरं, आता एक ऐका, या चंचल मनाला अनेकाची उपमा दिली. मी म्हणतो शास्त्रकारांनी 10 वस्तू चंचल सांगितलेल्या आहेत. यामध्ये पहिलाच नंबर जर कोणाचा असेल ना तर या मनाचा आहे बरं का. मनो मधुकरो मेघो मानिनी दशचंचला 10 वस्तू चंचल आहेत. यापैकी पहिलीच आणि वस्तू जर कोणती चंचल सांगितलेली असेल तर ते मन आहे बरं का. इंद्रिय, मन हे इंद्रिय आणि त्या ठिकाणी चंचल आहे बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही, अत्यंत चंचल. या मनाला अनेकाच्या उपमा दिल्या बरं का. अनेकाच्या म्हणण्यापेक्षा याला वाऱ्याची उपमा दिली, याला माकडाची सुद्धा उपमा दिली बरं का. माणसाचं मन सगळीकडे धावतंय, सगळीकडे धावतंय, पण देवाच्या पायाजवळच येत नाही बरं का. या मनाचा तो दुर्गुण आहे बरं, हे वेगळं सांगायची गरज नाही. आधी महाराजांनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. महाराज म्हटले माणसाचं मन हे अंतर्मुख होण्याऐवजी ते बहिर्मुखाकडे त्या ठिकाणी बाहेर धावण्याचा प्रयत्न करतंय. ज्ञानोबाराय फार सुंदर वर्णन करतायत. ज्ञानोबाराय म्हटले जसं हिरवा चारा पाहिला की पशु जसा भांबावतोय आणि त्या हिरव्या चाराकडे धावतोय बरं का. हिरव्या चारे भांबावे पशु, ज्ञानोबाराय वर्णन करतायत. जसं पशुने एखाद्या आणि त्या ठिकाणी जनावराने हिरवा चारा पाहिला की त्याची तळमळ वाढते ना, तसं माणसाचं मन हे विषय पाहिले की चंचल होत असते बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. आता संतांच्या मनाचा विचार करायचा झाला आणि आपल्या मनाचा विचार करायचा झाला तर संतांचं मन हे स्थिर असतंय आणि आपलं मन मात्र चंचल असते बरं का. आता संतांचं सुद्धा मनच आहे आणि आपलं सुद्धा मनच आहे. मग संतांचं मन चंचल नाही, आपलं मन चंचल आहे. याचं कारण काय? याचं एकच कारण आहे, संतांच्या मनासमोर एकच विषय. आपल्याकडे विषयाला पर्यायच पर्याय आहेत आणि याकरता आपलं मन चंचल आहे. हो, मनासमोर एकच विषय जेव्हा असेल ना तेव्हा त्या माणसाचं मन हे त्या एका विषयावर स्थिर झालेलं असते. पण विषयाला पर्याय प्राप्त झाले की माणसाचं मन हे चंचल होतंय. अगदी व्यवहारातल्या उदाहरणाने मी तुम्हाला पटवून देतोय बरं का. एखाद्या माणसाला चहा आवडतो असं समजा. हो, तो जर कुठे पाहुणा गेला ना तर आपलं महाराष्ट्रीयन पेय आपण पहिल्यांदा पाणी देतो पाहुण्याला आणि नंतर चहा देतो. लक्षात घ्या, त्याला जर विचारलं ना चहा घेणार का, आता चहा त्याला प्रिय होता आणि याकरता तो लगेच म्हणायचा हो मी चहा घेईन बरं का. आता या चहा या एका विषयावर त्याचं मन स्थिर झालेलं आहे बरं का. हो, कोणी जर विचारलं ना चहा घेणार का, तो लगेच हो म्हणतोय. कुठंपर्यंत? विषयाला पर्याय प्राप्त होत नाही तिथंपर्यंत. मी म्हणतो, मी इथे अंबरनाथमध्ये गणेश नगरला आलो, तिथं गोसाव्यांच्या घरी बसलो आणि तिथं गोसावी हा म्हणजे मी फोटोत वाचलं म्हणून माझ्या लक्षात आलं. त्यांच्या घरी बसलो आणि तिथं बसल्यानंतर लगेच त्यांनी मला विचारलं, बुवा तुम्ही चहा घेणार की दूध? आता विषयाला पर्याय प्राप्त झाला बरं का. मला चहा आवडत होता, चहा या एका विषयावर माझं मन स्थिर झालेलं होतं, पण विषयाला पर्याय प्राप्त झाला. त्यांनी विचारलं घर मालकाने तुम्ही चहा घेणार का दूध? लगेच माझं मन चंचल झालं आणि माझ्या मनाने विचार करायला सुरुवात केली, आता यांना चहा सांगावा की दूध सांगावा. हुशार पाहुणा त्यालाच म्हणतात, तो म्हणतो चहा होईपर्यंत दूध चालेल. हे ज्याला कळालं त्याला धन्यवाद, त्याला हुशार पाहुणा म्हणतात बरं का. जाऊ द्या, मला सांगायचा भाव तो असा, मनासमोर विषयाला पर्याय प्राप्त झाले की माणसाचं मन हे चंचल होत असते. पण संतांच्या मनाचा जर विचार करायचा झाला तर त्यांच्या समोर एकच विषय बरं का. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला ना.
एकच विषय, तो म्हणजे भगवान परमात्मा बरं का. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता ओ विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. पठाडे महाराज हा महाराज म्हटले त्यांचा विषयच भगवान परमात्मा झालेला आहे बरं का. किंवा निळोबराय म्हटले एक विषय तो सकळांचा हरी, त्यांचा विषयच भगवान का. आता आपलं मन देवाच्या बाकी सगळ्या विषयाकडे फिरतंय, पण देवाच्या पायाजवळच येत नाही बरं का. का बरं? मी म्हटलं जशी त्याला वाऱ्याची, जशी त्याला आणि माकडाची उपमा दिली ना, तसं या मनाला माशीची सुद्धा उपमा शास्त्रामध्ये दिलेली आहे बरं का. माशी 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 सगळ्या ठिकाणी बसते बरं का. म्हणजे जिवंत माणसावर बसते, आजारी माणसावर बसते, मेलेल्या माणसावर बसते बरं. खायचे पदार्थ आहेत तिथंही बसते, टाकायचे पदार्थ आहेत तिथंही बसते, सुगंधी पदार्थ आहेत तिथंही बसते, आणि दुर्गंधी पदार्थ आहेत तिथंही बसते. माशी सगळ्या ठिकाणी बसते, फक्त एकाच ठिकाणी बसत नाही, ते म्हणजे विस्तवावर. तिला पक्क माहितीये मी जर विस्तवावर बसले तर मेल्याशिवाय मला पर्यायच नाहीये. तसं माणसाचं मन हे सगळीकडे फिरतंय, पण देवाच्या पायाजवळ येत नाही. कारण त्याला पक्क माहितीये मी जर देवाच्या पायाजवळ गेलो तर मला स्थिरत्व प्राप्त होईल आणि चंचलता स्वभाव माझा नष्ट होईल बरं का. म्हणून ते सगळीकडे फिरतंय, पण देवाच्या पायाजवळ येत नाही. मग त्याला देवाच्या पायाजवळ जर आणायचं असेल तर शास्त्र म्हणते दोन पद्धतीने त्याला देवाच्या पायाजवळ आणा. कसं? तर एक ऐका, देवाला देवाच्या पायाजवळ त्याला आणण्याकरता एकतर त्याच्याशी मनाशी मैत्री करा, मैत्री पूर्ण व्यवहाराने त्याला देवाच्या पायाजवळ आणा. एखाद्या मित्राशी आपण जसं वागतो ना, खाद्यावर हात ठोकतो, अरे चल ना आज गणेश नगरला कीर्तन आहे, मृदुंग वाजवायलाच कोणी नाहीये, हा चल ना मित्रा, असं मैत्रीपूर्ण व्यवहाराने त्याला देवाच्या पायाजवळ आणा. ऐका, मैत्रीपूर्ण व्यवहाराने जर आपलं मन त्या ठिकाणी सांगून ऐकत नसेल ना, तर शास्त्र म्हणतंय त्याच्याशी विरोधात वागा, त्याच्याशी शत्रुत्व पत्करा. तो सांगेल त्यापेक्षा विरोधात आणि त्या ठिकाणी वागा, काहीतरी करा, पण त्याला एकदा देवाच्या पायाजवळ आणा बरं का. अनेक संतांनी या मनाचे दुर्गुणच सांगितलेले आहेत, पण आमच्या ज्ञानोबरायांनी त्याचा एक सद्गुण सांगितलेला आहे. ज्ञानोबराय म्हटले परी या मनाचे एक निके, निके म्हणजे चांगली गोष्ट. या मनाची एक चांगली गोष्ट आहे. काय चांगली गोष्ट आहे? या मनाला ज्याची आवड लागते ना, माणसाचं मन तिथे स्थिर होत असते बरं का. तुम्ही असं करा, मैत्रीपूर्ण व्यवहाराने जर येत नसेल ना, शत्रुत्व पत्करून का होईना, एकदा त्याला देवाच्या पायाजवळ आणा. एकदा का त्याला देवाच्या पायाची गोडी लागली, मग मात्र परिणाम काय होतोय? परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही परत माघारी, येत नाही परत माघारी. आईने सोसे मन झाले आबोरी, आईने सोसे मन झाले आबोरी, आईने सोसे मन येणे सोचे मन झाले परत माघारी, येत नाही परत माघारी, येत नाही परत माघारी, येत नाही महाराज म्हटले एकदा का ते देवाच्या पायाजवळ आलं आणि देवाच्या पायाची एकदा का त्याला गोडी लागली, मग मात्र पुन्हा ते देवापासून वेगळं होत नाही. येणे सोशे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. आणि याकरता देवा बाकी इतर विषयाकडे ते माझं मन वळवण्यापेक्षा तुझ्या चरणाजवळ मात्र त्याला जागा दे. आणि म्हणून प्रथमदर्शी मागणी एकनाथ महाराज मागतायत, देवा माझे मन लागो तुझे चरणी, तुझ्या चरणाजवळ ते लागू दे. का? ते चंचल आणि त्या ठिकाणी असलेलं मन स्थिर होण्याची एकच जागा देवा तुझे पाय आहेत. तुकोबारायांचं फार सुंदर वर्णन आहे. तुकोबाराय म्हटले त्या मनाकडे पाहिलं, देवाकडे पाहिलं, देवाला सांगितलं देवा
या मनाची काय हिंमत आहे आता इकडं तिकडे धावायची का? त्याने तुझे पाय पाहिलेले आहेत. आता कुठे धावे मन, तुझे चरण देखल्या, तुझे पाय त्याने पाहिलेले आहेत. या मनाची काय हिंमत आहे इकडे तिकडे धावायची? माणसाचं मन देवाच्या पायाजवळ, त्याच्या चरणाजवळ स्थिर होत असतंय. ही स्थिर होण्याची देव ही एक आणि देवाचे पाय ही एकच जागा आहे. आणि म्हणून श्री महाराज आणि वर्णन करत असताना म्हटले, देवा प्रथम दर्शी माझी मागणी आहे, देवा माझे मन लागो तुझे चरणी. बरं मग परिणाम, संसार व्यसनी पडवणे दे. ते संसाराच्या व्यसनात पडू देऊ नको बरं का. व्यसन एकदा का माणसाला लागलं ना की माणसाचं जीवन बर्बाद करत असते बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. मगाशी फेटा बांधता बांधता आमचा जो विषय झाला तो विषय मी आता इथं सांगत बसत नाही, तो व्यसनाचाच होता बरं का. म्हणजे माझा आणि चौबदारांचाच तो विषय होता नाही का. हा, व्यसन माणसाला बर्बाद करून टाकतंय, हे वेगळं सांगायची गरज नाही बरं का. हो, व्यसनामुळे माणसाला दुःख भोगावं लागतंय. आणि म्हणून महाराज म्हटले, त्या संसाराच्या आणि व्यसनात एकदा का पडलं की त्यामुळे मला आहे त्यापेक्षा जास्त दुःख भोगावं लागेल. यापेक्षा संसाराच्या व्यसनात पडण्यापेक्षा देवा तुझ्या चरणाजवळ, तुझ्या पायाजवळ त्याला जागा दे. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. विठोबा रघुमाई रघुमाई हो वार रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा संसार व्यसनी पडून दे. या एकाच चरणाचा विस्तृत विचार आपण केला. आणि आत्ता आपण घड्याळाकडे पाहिलं, कीर्तनाची संकल्पित वेळ आपली संपुष्टात आलेली आहे. उर्वरित 3 चरणाचा भावार्थ अगदी 1-2-5 मिनिटांमध्ये आपल्यासमोर मांडतोय. महाराज अजून काही जर आपल्याला त्या ठिकाणी मागायचं असेल तर मग भगवान त्या ठिकाणी प्रवृत्त झाले आणि एकनाथ महाराजांना त्यांनी मागायला लावलं बरं का. एकनाथ महाराज म्हटले, बस देवा, याच्या पलीकडे अजून देवा दुसरं काही देऊ नको. एकदा का मन त्या ठिकाणी स्थिर झालं ना, मग एक कर, माझ्याकडून नामस्मरण घडू दे. हो नाही का, नामस्मरण घडू, संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा, माझ्याकडून नामस्मरण घडू दे. बरं, संतांचा सहवास मला जीवनामध्ये दे, बस याच्या पलीकडे देवा काही नको.
अजून काही पाहिजे असेल तर मागा. श्री महाराज म्हटले मग देवा तुला द्यावं असं वाटत असेल तर पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नियम सिद्धीने माझ्याकडून तीर्थयात्रा पायी घडू दे. बरं यानंतर पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम मुखामध्ये रामनाम माझ्या त्या ठिकाणी येऊ दे. बरं का. बरं एवढंच नको देवा हो नाही का. तर या पलीकडे तुला काही द्यावं असं वाटत असेल पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नियम सिद्धीने हा मी माझ्या जीवनात केलेला नियम आहे. तो नियम आणि त्या ठिकाणी तो केलेला नेम हो मी केलेला आहे पण ते चालवण्याचं मात्र काम तू करावे. बरं का. हे वेगळं सांगायची गरज नाही. नामदेव महाराजांचा प्रमाणे परिचयाचं आहे सर्वांच्या. नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवी माझा. तेव्हा माझा नियम मी त्या ठिकाणी केलेला नेम मी केलेला आहे तो चालवण्याचं काम मात्र त्या ठिकाणी तू करायचं आहे. अर्थात या संबंधाने महाराज म्हटले एवढंच मला पाहिजे. आता हे सगळं मागितल्यानंतर देवाने पुन्हा विचारलं अजून काही पाहिजे असेल तर मागा. एकनाथ महाराज म्हटले नको बस आता 11 वाजले. त्याच्यामुळे याच्या पलीकडे अजून मला देवा काही नको. पण तुला द्यावं असं वाटत असेल तर माझ्याकडून नेहमी नित्य तुझीच सेवा घडत राहू एवढंच मला दे. याच्या पलीकडे काही नको. महाराजांनी हेच मागितलं अभंगाच्या शेवटच्या अनिक मागणे नाही नाही देवा अनिक मागणे नाही नाही देवा अनिक मागणे नाही नाही देवा अनिक मागणे नाही नाही अनिक मागणे नाही नाही देवा अनिक मागणे नाही नाही देवा अनिक मागणे नाही नाही देवा अनिक मागणे एका जनार्दनी सेवा दृढ दे एका जनार्दनी सेवा दृढ दे नामस्मरण घडो संत समागमे नामस्मरण घडो संत समागमे एका जनार्दनी सेवा दृढ दे एका जनार्दनी सेवा दृढ दे अनिक नामस्मरण नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा नको देवा नको देवा 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 वाऊगाची भ्रम वाऊगाची भ्रम नको देवा संत समागम नाम म्हणो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा नको देवा नको देवा
भ्रम नको देवा वावगाची भ्रम नको देवा नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत श्री महाराज म्हटले देवा या व्यतिरिक्त मला आता दुसरं काही नको अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे बस याच्या पलीकडे देवा मला दुसरं काही नको नित्य माझ्याकडून तुझी सेवाच घडत राहावी एवढंच मला त्या ठिकाणी दान दे बस याच्या पलीकडे काही नको म्हणून अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा अभंगाचा धावत्या वेगातला भाव मी आपल्या समोर या ठिकाणी प्रगट केलेला आहे गणेश जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर गणेश नगर या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सोहळा अर्थात गेली 47 वर्षापासून हा सोहळा संपन्न होतोय याही वर्षी हा सोहळा उत्साहाने पार पडत असताना काल्याच्या अगोदरच्या पूर्वसंध्येला माझ्याकडे ही कीर्तन सेवा आपण सुपूर्द केली याकरता समस्त आणि या नगरवासियांना आणि सप्ताह समितीला मी या ठिकाणी धन्यवाद देतोय आदरणीय आमचे पाचांगी अण्णा यांनी वेळोवेळी फोनवर संपर्क साधला आणि इथे येण्याकरता मला प्रवृत्त केलं मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतोय आदरणीय मुकुंद महाराजांनी सुद्धा वेळोवेळी फोनवर संपर्क साधला आणि इथे येण्याकरता प्रवृत्त केलं त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय ही सेवा घडून आणण्याबद्दल मला बऱ्याच जणांनी सहकार्य केलं विणेकरी बाबांनी सहकार्य केलं त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय चोपदारांनी चोख भूमिका बजावली याकरता त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतोय सर्व टाळकरी मंडळीचे विशेषतः सर्व गायनाचार्य महाराज मंडळीला मी या ठिकाणी धन्यवाद देतोय खरं तर मुकुंद महाराजांनी गात राहावं आणि आपण फक्त ऐकत राहावं बरं का पण वेळेचा अभाव असल्यामुळे नाही का त्यांनाही आपण आज जास्त चाली काही म्हणू दिल्या नाही का हो तसा मी कोणत्या चालीचा आहे हे त्यांना पक्क माहिती आहे हा त्याच्यामुळे आदरणीय महाराजांनी सुंदर या ठिकाणी आणि गायनाची साथ केली त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद खरं तर त्यांच्या सोबत गायनाची साथ करणारे आदरणीय विनायक महाराज हो पण नाही का ज्याला अष्टपैलू खेळाडू म्हणतात ना चौरंगी चिरा आपण ज्याला म्हणतो म्हणजे त्यांना बॅटिंग पण जमते त्यांना बॉलिंग पण जमते नाही का अगदी कीपर म्हणून उभं राहायचं सांगितलं तरी सगळंच जमतंय बरं का असं आणि त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आमचे विनायक महाराज त्यांनी उत्तम मृदंगाची साथ केली त्यांनी उत्तम मला वाजवलं याकरता म्हणजे परत भेटू नका म्हणजे आता एवढं कीर्तनापुरता बस बरं का त्यांनाही आणि या ठिकाणी धन्यवाद देतोय आपल्या या परिसरातलं वैभव आदरणीय आपले कापशे बाबा हे सुद्धा प्रतिवर्षी आपल्या आणि या सप्ताहामध्ये त्या ठिकाणी सहभागी होत असतात त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतोय ही छोटी छोटी लहान लहान मुलं या ठिकाणी उभी राहिली त्यांनाही खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी धन्यवाद देतोय आपण बहुश्रुत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात आपणाही सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय ज्यांनी अगदी त्या ठिकाणी लाईव्हचं नाही का चित्रीकरण केलं ते आदरणीय आमचे वाडेकर महाराज यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतोय माझा आवाज आपल्यापर्यंत चांगल्या रीतीने ज्यांनी पोहोचवला त्या सिस्टीमवाला दादाला सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतोय ज्यांची प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा झाली त्या कावेरी ताई या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतोय एकंदर सर्वांना धन्यवाद दिले आता कोण राहिलं का कोण नाही का हा सर्वांना धन्यवाद दिल्यानंतर झालेली ही कीर्तनरूपी सेवा भगवान गणरायाच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण विराम विठ्ठल नाही विचारिला दे कारण बोला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरधारी विठोर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ गणपती बाप्पा वंतांनो कृपया सगळ्यांना विनंती आहे की मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टाळकऱ्यांची टाळ
गोळा करायचे आहेत. एकीकडे 7ही दिवस टाळ देणार नाही 7ही दिवस ज्यांनी आपल्याला कीर्तनासाठी टाळकऱ्याच्या भूमिपुतेमध्ये टाळाटाळ न करता कुठल्याही प्रकारची टाळाटाळ न करता टाळकऱ्याची भूमिका अतिशय चोखपणे पार पडली. अशा सगळ्या टाळकऱ्यांच्या आणि कलाकारांचा सन्मान इथे मंडळाच्या वतीनं होत आहे. आज कीर्तनाच्या या महोत्सवाच्या 7व्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण योगेश महाराज वाघे शहापूर ठाणे यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून येती ह्या अभंगाच्या माध्यमातून खूप सुंदर अशा प्रकारचं निरूपण मांडलेलं आहे. श्री संजय यांच्याकडून या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक लहान तरुण टाळकऱ्यांना 200 रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. त्याबद्दल त्यांच्या मंडळाच्या वतीने आणि सर्वांच्या वतीनं आभार आणि त्याच्यासाठी जोरदार टाळ्या सगळ्या मुलांसाठी पण. ही आज काळाची गरज आहे आणि विषय चालला होता आपला की देवा माझे मन लागो तुझ्या चरणी संसार व्यसनी पडू नदी. महाराज म्हणतायत की संसार हे व्यसन आहे, संसार हे व्यसन आहे आणि त्याच्यामध्ये माझं मन पडू देऊ नको. माझं मन कुठे ठेव तर तुझ्या चरणी ठेव देवा. मग संसार हे व्यसन आहे का? मग संसार सोडून देवाच्या मागे लागायचं का? असं करून चालणार नाही. सगळ्यांना संन्यासी व्हावं लागेल. मग हे संसार व्यसन कसं? कारण संसारामध्ये अपेक्षा पूर्ण होत नसतात. एक अपेक्षा झाली की दुसरी, दुसरी की तिसरी, तिसरी की चौथी, अपेक्षांचा गाडा वाढतच जातो. ही नाही ती, देवा माझं आता हे होऊ दे, देवा माझं आता ते होऊ दे, नाही ना आता ते होऊ दे, नाही ते झालं ना तर मी तुला हे देईन. रिश्वत देतो आपण देवाला. एवढे मोठे आपण देवापेक्षा. संसारामध्ये अपेक्षा पूर्ण होत नसतात म्हणून संसार व्यसन आहे आणि परमार्थामध्ये अपेक्षाच उरत नाहीत म्हणून परमार्थ हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून संत सांगतात की हे जे मन आहे जे सगळीकडे विखुरलेलं आहे हे मन देवा काय कर तर ते परमार्थामध्ये लीन कर, परमार्थामध्ये लाव, देवाच्या चरणी लाव. आणि जर असं खरंच मन देवाच्या चरणी विलीन झालं तर ते कसं होईल? म्हणून हरिपाठामध्ये आपण म्हणतो बघा नेहमी, मनाची ये मनी गुंफियेला शेला. हे जे मन जिथं 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 विखुरलेलं आहे, इकडे धावते तिकडे धावते, ते सगळीकडून त्याला घेऊन यायचं आहे. मनाची ये मनी गुंफियेला शेला, त्याचा शेला गुंफायचा आहे. आणि बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू अर्पिला. आणि तो मनाचा शेला विठ्ठलाच्या चरणी अर्पण जर केला तर मग नक्कीच पांडुरंगाची कृपा होईल आणि संसार सुफळ होईल. संसार सोडून जायची गरज नाही जरी ते व्यसन असलं तरी. सुंदर अशा प्रकारे महाराजांनी आपल्याला या ठिकाणी निरूपण सांगितलेलं आहे ह्या कीर्तनाच्या माध्यमातून. आता आणखी महत्त्वाचं म्हणजे आपला हा अखंड हरिनाम सप्ताहाचा जो 8 दिवसांचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जर इथे कार्यरत कोण असेल सध्याच्या फळीमध्ये तर ते तरुण पिढी आहे. आणि ह्या तरुण पिढीमार्फत जे काही कार्यक्रमाचा नियोजन करण्यात येतं ते किंबहुना पूर्वीची जी आमचे वडीलधारी मंडळी होते, मग आमचे पिताश्री असतील, काकाश्री असतील, सगळेच, मग त्यामध्ये आता त्या फळीमधले दगडूअण्णा पाचंके आहेत, तर या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य तर होतच आहे. उत्तर ह्या तरुण पिढीच्या माध्यमातून आणखी भव्य दिव्य होत जाणार आहे याची सगळ्यांना आम्हाला खात्री आहे. आणि ह्या तरुण पिढीसाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुढचं वर्ष हे 4थं तपपूर्तीचं वर्ष आहे. ह्या 4थ्या तपपूर्तीच्या वर्षात 4 तप, एक तप म्हणजे 12 वर्ष आणि प्रत्येक 12 वर्षामध्ये कुंभमेळा लागत असतो, महाकुंभ होत असतं. तर हे जे महाकुंभ असं 4थं महाकुंभ आपल्याला पुढच्या वर्षी इथे साजरं करायचं आहे. ज्याप्रमाणे कुंभमेळ्याला गर्दी लोटलेली असते तर आपण अपेक्षा करून चालूया की पुढच्या वर्षी इथेही महाकुंभ साजरा होईल आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने होईल, सगळ्यांच्या मदतीनं होईल. कारण इथे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे, हा महाप्रसाद आहे. आणखी एक गोष्ट, पहिल्या दिवशी महाराजांनी सांगितलं होतं घरामध्ये स्वयंपाक करत असताना त्याच्यामध्ये नाम घ्या, देवाचा अभंग ऐका, काहीतरी करा, देवाचं नाव घ्या, हरिपाठ लावा, काहीही करा, पण जेवण बनवत असताना ते कानावर पडू द्या, ते कुठेतरी गुणगुणलं जाईल आणि त्या जेवणाचा प्रसाद होईल. मग इथे जर 7 दिवस अखंड हरीचं नाम चालू आहे तर मी इथला महाप्रसाद असणार नाही का? हा
सगळ्यात मोठा महाप्रसाद आहे आणि या महाप्रसादाचा कार्यक्रम म्हणजे उद्या आपल्या इथे फार मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचा कार्यक्रमाचं आयोजन आहे. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे. महाप्रसाद कोणीही चुकू नये, कारण घरी आपण प्रसाद बनवतोच असं नाही, पण हा महाप्रसादाचं खूप खूप मोठं महत्त्व आहे आणि आपण ह्या सगळ्यांनी उद्या फार मोठ्या प्रमाणावर सकाळी काल्याच्या कीर्तनासाठी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा. उद्या दिनांक 23 जानेवारी 2026 पहाटे 4 ते 6 काकडा ज्ञानेश्वर पारायण पूर्ण झालं आहे. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या वेळात काल्याचे कीर्तन आणि काल्याचे कीर्तन आहेत हरिभक्त परायण यशवंत महाराज पाटील. हरिभक्त परायण यशवंत महाराज पाटील ठाणे यांच्या काल्याच्या कीर्तनाची सुश्राव्य अशी सेवा उद्या या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तरी सर्वांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे. मंडळाचा हा जो कार्यक्रम चालतो आणि त्याचं जे आपलं आराध्य दैवत आहे त्या गणपती बाप्पाचा आज वाढदिवस आणि या गणपती बाप्पाची अविरत रोज सेवा पूजा इथे रोज चालू असते. रोज सकाळी त्याची आरती नित्यनामाने आंघोळ आणि अभिषेक वगैरे सगळं होत असतं. तर हे करणारे आपले भगत मामा यांचा इथे सत्कार सगळ्यांच्या समोर होत आहे आणि ते खरंच त्या सत्काराचे मानकरी आहेत, कारण त्यांची सेवा ही निरंतर आणि अविरत अशा स्वरूपाची असल्यामुळे भगत मामांचा श्री संजय शेळके यांच्या हस्ते सत्कार होईल, त्यांनी तो स्वीकारावा. त्याचबरोबर आपल्या परिसरातील वर्षभराच्या कालखंडामध्ये आपल्यालाच मार्गदर्शक ठरलेले आणि आपल्याच बरोबर उठणारे बसणारे आपल्या सहवासाचे जिव्हाळाचे काही मंडळी आपल्याला सोडून जात असतात. दुःख खेद करणं कर्मप्राप्त आहे. आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि आमचे काकाश्री, त्याचबरोबर दरवर्षी ज्यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक एकही वर्ष चुकला नाही असे आमचे काकाश्री जगन्नाथ गोसावी यांचं हे आपल्यातून निघून गेलेले आहेत. तर त्यांच्या चरणी आपण मंडळाच्या वतीनं श्रद्धांजली वाहू. त्याचबरोबर डेव्हिड पवार हे देखील आपल्यामध्ये नाही आहेत, त्याबद्दल तसेच आपल्या परिसरातील श्रीकृष्ण वारकरी सेवा मंडळ आणि धर्मवीर सामाजिक प्रतिष्ठान व शिवसेना शाखा मुरलीधरनगर अंबरनाथ जिल्हा ठाणे यांच्या वतीनं श्री दिलीप भाऊसाहेब आढाव अध्यक्ष, शाखा प्रमुख स्थानिक नगरसेवक मुरलीधरनगर तसेच माननीय बाळासाहेब मुरलीधर कुरकुटे कार्याध्यक्ष यांच्या कार्याध्यक्षतेखाली दिनांक